महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली येथील भगवती हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। जीजी उपरकर यांना शाल व पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विविध आजारांवर तपासणी करण्यासाठी BKL वालावलकर रुग्णालय डेरवन चिपळूणची वैद्यकीय टीम उपस्थित होती। यावेळी वैभव नाईक म्हणाले, जीजी उपरकर यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिवसेना पक्षाशी ते निष्ठावंत राहिले आहेत। आज पुन्हा एकदा कार्यक्रम असताना सुद्धा पुन्हा एकदा आम्ही देशाला बळी न पडता काय त्यामुळे घ्यावं म्हणून पक्षाचं ते काम करता या पक्षाच्या हा विषय वाढला पाहिजे त्याचं सातत्याने धर्म असतात आणि त्यांच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा शिवसेना उभी करून शिवसेनेचं काम करतो असं या ठिकाणी आपल्याला वचन देतो आणि उपकरांच्या वाढीसाठी त्यांना योग्य लावतो प्रार्थना करतो। संदेश पारकर म्हणाले, परशुराम उपरकर हे लढाऊ व्यक्तिमत्व असून वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम ते राबवितात। जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठवून अन्यायाविरुद्ध लढण्याचे काम ते करीत आहेत। अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपली भूमिका निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडण्याच्या बाबतीत उपरकरांनी आपली या जिल्ह्यामध्ये एक स्वतःचे एक वेगळी ओळख आपल्या कार्यात निर्माण केली आहे। तरी अनेक वर्ष सातत्याने त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये आणि अशा सामाजिक कार्यात त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि आज तसंच त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय। काल कार्यक्रमाची सुरुवात झाली, काल संध्याकाळी भजनी डबलवाडीचा सामना हा तेलियामध्ये पार पडला। आज सकाळी आता या ठिकाणी आरोग्य शिबिराचं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर अशा पद्धतीनं सातत्यानं या सिंधुदुर्गाची या कोकणची जी काही भूमिका आहे ती भूमिका मांडण्याचं काम, अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम या नेतृत्वानं त्या ठिकाणी केलं आणि खरं तर कुठल्याही त्या ठिकाणी म्हणजे लोकांच्या पेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद हा परशुराम उपरकर यांना मिळाला म्हणून ते या महाराष्ट्राचे आमदार झाले। जनतेचं प्रेम तितकंच त्याला मिळालं, जनतेचे आशीर्वाद तितकंच मिळाले आणि म्हणून आजही न्यायालय आहे ते तितक्याच तर्फे त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत आणि म्हणून त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। अशा प्रकारचं सामाजिक प्रेम पाहिजे त्यांच्या हातात त्या ठिकाणी घडवून सर्वसामान्यांची सेवा त्यांच्या हातात घडवून अशी परमेश्वराची प्रार्थना करतो। त्यांना चांगलं उदंड निरोगी अशा प्रकारचं आयुष्य अशा प्रकारची सुद्धा प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो। परशुराम उपरकर म्हणाले, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना लोकांना जे काही देणे शक्य आहे ते देत राहण्याचा प्रयत्न मी करीत आहे। या ठिकाणी आज आरोग्य शिबिर लोकांना द्यावं, आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यात लोकांना जेवढं काही देता येईल तेवढं ते द्यावं या उद्देशाने आताही यापुढे शिवसैनिकांना साथ देऊन शिवसेना उभारत करून या ठिकाणी शिवसेना उभी करण्याचा या वाढदिवसानिमित्त संकल्प करतो आणि परत एकदा जे माननीय अपेक्षित असलेली शिवसेना या जिल्ह्यात उभी करूया अशा प्रकारची मी सर्व माझ्या मित्रमंडळींना शिवसैनिकांना आवाहन करतो आणि या ठिकाणी यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेवक लोकेश कांबळे, संतोष सावंत, चंद्रशेखर उपरकर, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, समीर परब, जगन्नाथ आजगावकर, राजू कोरगावकर, संजय बेलवलकर, प्रवीण कोरगावकर, पप्पू कोरगावकर, संदीप महाडगूत, शैलेश नेरकर, प्रमोद सावंत, उमेश हजारे, पुरुषोत्तम तारी, निलेश चव्हाण, डेरवन रुग्णालयाचे डॉक्टर अमित वालावलकर, डॉक्टर किशांत दिवाटे, डॉक्टर पूजा गीते, डॉक्टर आकाश राऊळ, अमित वैद्य आदी उपस्थित होते। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।